मित्रांनो, कालच्या वर्तमानपत्रात मी एक बातमी वाचली, ज्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की नागपूरच्या पाणी पुरवठ्यातील जो तोटा आहे तो 29% कमी झालेला आहे. असा पाणी पुरवठा करणारी जी कंपनी आहे त्यांचा हा दावा आहे. त्यांचा दावा काय आहे की ऑगस्ट महिन्यापर्यंत, या ऑगस्ट महिन्यापर्यंत म्हणजे या चालू वर्षातल्या ऑगस्ट महिन्यापर्यंत NRW म्हणजे पाणी पुरवठा करूनही ज्यातून आपल्याला महसूल मिळत नाही, नॉन रेव्हेन्यू वॉटर, याच्यामध्ये 2024मध्ये जे 40%चा NRW जो होता तो आता जवळपास 28.89 म्हणजे जवळपास 29% आलेला आहे, असा त्यांचा दावा आहे. आणि त्यांनी त्याच्यामध्ये वेगळे क्लेम्सही केलेले आहे की आम्ही काय काय त्यांनी याच्यामध्ये केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हा जो NRW जो आहे हा 29% आलेला आहे. माझा एक अत्यंत महत्त्वाचा सवाल पाणी पुरवठा करणाऱ्या कंपनीला आहे की 2024मध्ये जो NRW 40% होता तो या चालू वर्षाच्या ऑगस्टपर्यंत, म्हणजे काय म्हणता येईल त्याला, 3-4 महिन्यामध्येच 29% आला. तुम्ही तर अभिनंदनास पात्र आहात. म्हणजे 2012 पासून ही पाणी पुरवठा कंपनी नागपूरमध्ये काम करत आहे. मला आठवतं की 2011-12मध्ये जेव्हा ही कंपनी काम करायला सुरुवात केली, तिथूनच जर बघितलं तर मला वाटतं त्याकाळी 56 ते 60%चा NRW होता. त्या दृष्टीने जर बघता 14-15 वर्षात जर हा NRW 29% आला तर कंपनीचं अभिनंदनास पात्र आहे. म्हणजे कंपनीचे अभिनंदन केले पाहिजे, सर्व टीमचे अभिनंदन केले पाहिजे. आणि मी अभिनंदन करतोही आहे की जर हे नक्कीच खरी फिगर्स असेल किंवा खरा डाटा असेल तर हे नक्कीच अभिनंदनास पात्र आहे. फक्त चुकलं एवढंच की हे नागपूर महानगरपालिकेने स्वतःहून अनाऊन्स करायला पाहिजे होतं की आम्ही 2025ला म्हणजे या ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांनी स्वतःच अनाऊन्स करायला पाहिजे होतं की हा आकडा 29% आला आहे. कारण की नागपूर महानगरपालिका या संपूर्ण प्रोजेक्टची ओनर आहे. आणि ही जी पाणी पुरवठा करणारी कंपनी आहे, जे काही त्या कंपनीचं नाव आहे, ही सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. म्हणजे ओनर नागपूर महानगरपालिका आहे आणि ही फक्त एक सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी आहे, ज्यांना फक्त सर्व्हिसेस द्यायच्या आहे. कुठल्याही प्रकारे वर्तमानपत्रांशी किंवा मीडियाशी जर आपल्याला कनेक्शन करायचं आहे, कम्युनिकेट करायचं आहे, हे नागपूर महानगरपालिकेला करायचं आहे. नागपूर महानगरपालिकेने जर हा दावा केला असता की 29% NRW नागपूर महानगरपालिकेचा आलेला आहे, तो कुठेतरी आपल्यालाही त्याची सत्यता पडताळून पाहता आली असती किंवा ते सत्य असतं. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि जलप्रदाय विभागाच्या ज्या अधीक्षक अभियंता आहेत, या दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जर ही अनाऊन्समेंट केली असती तर याला एक बळ मिळालं असतं. म्हणजे लोकांना हे खरं वाटलं असतं. आता वर्तमानपत्रांनी काही तुमच्या बातम्या तर छापल्या की 29% आला आहे, पण त्यांनी त्याच्यामध्ये एक प्रश्नार्थक चिन्ह ठेवलेलं आहे. त्यांनी म्हटलं आहे हा पाणी पुरवठा करणाऱ्या कंपनीचा दावा आहे. त्यांनी असं कुठंच म्हटलेलं नाही की हे सत्य आहे, ह्या फिगर सत्य आहे. काल याच संदर्भात नागपूर महानगरपालिकेचे माजी जलप्रदाय समिती अध्यक्ष, जे 3 वर्षापर्यंत सतत नागपूर जलप्रदाय समितीचे अध्यक्ष होते,
पिंटू हो झलके माझे फार जवळचे मित्र आहेत आणि त्यांच्यासोबत मी बरेच वर्ष काम केलं असल्यामुळे आमचे फार घनिष्ठ संबंध आहेत. त्यांनी काल या संदर्भात प्रेस कॉन्फरन्स घेतली असं मला कळलं आणि त्यांनी पण बरेच या संदर्भामध्ये विषय चर्चा घेतली आणि बऱ्याच चॅनल्सला पण त्यांचे बाईट्स देण्यात आले त्यांनी. आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी हे असं म्हटलेलं आहे की हे अचानक कसं काय 3-4 महिन्यातच पूर्ण चित्र पलटलं. काय पाणीपुरवठा करणाऱ्या कंपनीकडे मॅजिक स्टिक आहे का, जादूची कांडी आहे का, की अचानक 40%चा NRW एकदम 29%वर आला. मी पहिलेही म्हटलं आहे की जर असं झालं असेल तर ते अभिनंदनास नक्कीच पात्र आहे. पण जर असं नसेल झालं तर नागपूर महानगरपालिकांनी याची सत्यता पडताळून पाहिली पाहिजे. मी जवळपास 14 वर्ष ऑरेंज सिटी वॉटरमध्ये म्हणजे पाणीपुरवठा करणाऱ्या याच कंपनीमध्ये मी हेड ऑफ दी कॉर्पोरेट कम्युनिकेशन म्हणजे यांचा जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. मी प्रत्येक क्षणोक्षणी हे बघितलेलं आहे. माझे 24 तास त्याच कामात जायचे आणि मी बघत आलेलो आहे की कसं NRW, कारण की गेली 14 वर्ष याच्यावर काम झालेलं आहे. 14-15 वर्ष काम झालेलं आहे आणि 14 वर्ष काम झाल्यानंतरही 40%पर्यंत आता 2024पर्यंत NRW होता. फार जिकरीचं काम आहे, फार किचकट काम आहे. NRW कमी करणं म्हणजे फार जिकरीचं काम आहे. म्हणजे याला म्हणता येईल की ते फार किचकट काम आहे. नागपूर शहरामध्ये, संपूर्ण नागपूर शहरामध्ये जवळपास 2000 ते 2200 किलोमीटरचं पाईपलाईनचं जाळं आहे. जसं आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्यांचं जाळं आहे तसं 2200 किलोमीटरपर्यंत नागपूर शहरामध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या यांचं जाळं आहे. जेव्हा 24/7चा प्रोजेक्ट चालू होता, नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर कंपनीचा हा जो प्रोजेक्ट होता तो PPP बेसवर होता, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपवर. याच्यामध्ये नागपूर महानगरपालिकाच ओनर होती आणि OCW फक्त 24/7 इम्प्लिमेंट करणार होती आणि काय म्हणतात त्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करणार होती. त्या 24/7च्या प्रकल्पाचं तर काय झालं ते आता माझ्यापुढे त्याचे काही आकडेवारी नाही आहे. मध्यंतरी मी कुठल्या तरी एका वर्तमानपत्रात वाचलं होतं की फक्त 29% शहरामध्ये पाणी पुरवठा जो आहे तो 24 तास तर नाही पण काहीतरी 15-16 तास किंवा 16-18 तास करण्यात येतो आहे, असा काहीतरी एका वर्तमानपत्रात बातमी आली होती. त्या वर्तमानपत्राचे कटिंगही माझ्याजवळ आहेत. त्याच्यामध्ये असंही सांगण्यात आलं होतं की त्यावेळेस NRW जो होता तो म्हणजे आत्ताच एका बातमीमध्ये असं पण दिलेलं आहे की NMCनी या उन्हाळ्यामध्ये जवळपास 700 MLD पाणी सप्लाय केला, पण तरीही जवळपास 39% हा जो होता हा NRW होता. म्हणजे जवळपास 280 MLD म्हणजे या उन्हाळ्यामध्ये 280 MLDचं पाणी हे नुसतं लिकेजेसमध्ये किंवा म्हणता येईल की इलिगल कनेक्शन्समध्ये किंवा बाकीच्या याच्यामध्ये पाणी वाया जात होतं. हा मार्च म्हणजे या उन्हाळ्याचा आकडा आहे. 39%. मी तर 39% म्हणतो आहे. ज्या कंपनीने आता जी प्रेस नोट इश्यू केली त्याच्यामध्ये त्यांनी 40% म्हटलं आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये त्यांचा एक आकडा 1% वाढलेला असेल कदाचित. पण खरंच हा 39%, 29% म्हणजे आता जो हा आकडा दिलेला आहे 29%चा जो NRW दिला आहे तो टायपोग्राफिकल मिस्टेक तर नाही, म्हणजे चुकीने 29% टाकण्यात आलं आणि टाकायचं 39च होतं. म्हणजे असं काही गडबड तर नाही ना. होऊ शकतं कारण की टायपोग्राफिकल मिस्टेक होऊ शकते. आपल्याला द्यायचं आहे 29% 39% टाकायचं आहे, पण ते चुकीने 3च्या ऐवजी 2 आकडा टाकण्यात आला आणि 29% झालं, असंही होऊ शकतं. आता खरी गोष्ट अशी आहे की नागपूर महानगरपालिकेने हा दावा केला असता तर कुठंतरी आपण याची सत्यता जाणून घेऊ शकलो असतो.
पण कुठेच तसं काही नाही. हा आकडा कधी काळी 56% होता NRW, कधी काळी तो कमी कमी होत आला, कारण की बरेचसे कामं 14 वर्षामध्ये पण झालेले आहे. हे अचानक एकदम काही असे कामं काही झालेले नाही. म्हणजे ज्या पद्धतीने याचं सादरीकरण करण्यात आलं, मला असं वाटतं की मध्यंतरी उन्हाळ्याच्या त्या काळामध्ये नागपूरचे जे आमचे खासदार आहेत, नामदार नितीनजी गडकरी, आणि त्याच्यानंतर आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, या दोघांनी काहीतरी 2 मीटिंग घेतल्या होत्या. पहिल्या मीटिंगमध्ये तर नितीनजी गडकरी यांनी सरळ त्यांना ठासूनच सांगितलेलं होतं की जर बाबा तुम्ही काम करण्यामध्ये सक्षम नसाल, म्हणजे ही बातमीच आलेली होती की गडकरी गिव्ज OCW 1 month टू फिक्स वॉटर व्ह्यूज. म्हणजे जेवढे काही पाण्याच्या समस्या उन्हाळ्यात सुरू होत्या आणि त्या संदर्भाने लोक नाराज होते, लोकांच्या घरी पाणी येत नव्हतं. माझ्याच प्रतापनगर कमांड एरियामध्ये, म्हणजे प्रतापनगरच्या टाकीच्या भागामध्ये अक्षरशः हा उन्हाळा तर फारच बिकट गेला. कधी पाणीच नाही येत आहे, तर कधी वॉटर सप्लायचं ते टायमिंगच चेंज करून देतात आहे, आणि काय काय विचित्र प्रकार त्यांचे चालू होते. तो प्रश्न तो झाला. पण गडकरी साहेबांनी याच्यावर एक अल्टिमेटम दिलं होतं. त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पण आदेश दिले होते की OCWचा करार रद्द करा. ह्या संपूर्ण प्रकारामध्ये त्यांना एक असा आदेश पण देण्यात आला होता की तुम्ही NRW कमी करा. मला असं वाटतं की नागपूरचे जे खासदार आहे नितीनजी आणि आमचे मुख्यमंत्री जे आहे देवेंद्र फडणवीस, यांच्या आदेशानंतर बरं त्या मुख्यमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये OCWच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं, पण OCWचे अधिकारी तिथं काही गेलेले नाही असं मला वर्तमानपत्राद्वारे कळलं. बाकी देव जाणे काय झालं आणि काय नाही झालं. पण मला असं वाटतं की या सर्व प्रकारामध्ये या दोघांच्या आदेशानंतर आता कुठंतरी अचानक हा एक फिगर आलेला आहे की जो 40% वरून 29% आलेला आहे. खोटंही राहू शकत नाही आणि खरंही राहू शकत नाही. जर हे नक्की 29% पर्यंत झालेलं असेल NRW, तर मला असं वाटतं की OCWनी किती पाईपलाईन चेंज केल्या, किती नवीन कंझ्युमर वाढले, किती इल्लिगल कंझ्युमरचे कनेक्शन कापले, आणि किती R&Rमध्ये रिन्युएबल आणि रिप्लेसेबल जे पाईपलाईनचा एक प्रोजेक्ट होता त्याच्यामध्ये किती किलोमीटर पाईपलाईन चेंज केल्या, याची समस्त आकडेवारी ही नागपूर महानगरपालिकेला सबमिट केली पाहिजे. आणि नागपूर महानगरपालिकेने एक पत्रकार परिषद घ्यावी ना, OCW सोबतच घ्यावी, संयुक्त पत्रकार परिषद घ्यावी आणि त्याच्यामध्ये हे आकडे सगळे लोकांसमोर जाहीर करावे. फक्त कोणी आमदारांनी किंवा खासदारांनी आरोप केले आणि काही अल्टिमेटम दिले, त्याच्यामुळे आपण पटकन तो आकडा दाखवून दिला, असं तर तुम्ही नसेलच केलं. ही माझी पूर्ण खात्री आहे. तुमच्याकडे आकडेवारी असेलच. ती आकडेवारी समस्त लोकांकडे हे करा आणि लोकांसमोर समर्थपणे या ना. हे अशी प्रेस नोट टाकून काय मतलब आहे. लोकांपुढे समक्ष तुम्ही या, एक प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि त्यांना जाहीर करा की हो, आम्ही या 4 महिन्यामध्येच 40%चा NRW 29% आणला. लोक तुमचं अभिनंदनच करतील. आम्ही सगळेजण येऊन तुमचं अभिनंदन करू. कारण की माझ्या 14 वर्षाच्या कार्यकाळामध्ये इतकी टीम असताना, इतकं सगळं मोठं काम असताना, त्या टीमचा पूर्णपणे हार्ड मेहनत असताना तरीही हा NRW कमी होत नव्हता. कितीही प्रयत्न केले तरी कमी होत नव्हता. पण अचानक एकदम छोटीशी टीम आहे आणि कर्तबगार असे अधिकारी तुमच्यासोबत आहे, ज्यांनी हे अचानक 29% पर्यंत NRW आणला. त्यांचं पण अभिनंदन. नमस्कार, मी पत्रकार सचिन द्रवेकर आणि आजच्या सचिन भाऊ काय म्हणतो, कुछ तो गडबड है दया. म्हणजे मला या संपूर्ण प्रकारामध्ये काहीतरी गडबड वाटते.
ती गडबड नागपूर महानगरपालिकेने शोधून काढली पाहिजे आणि एक व्यापक अशी पत्रकार परिषद घ्या आणि त्याच्यामध्ये हे आकडे जाहीर करा की हो, आम्ही 29% NRW आणला, किंवा ही जी प्रेस नोट तुम्ही इश्यू केलेली आहे वर्तमानपत्रामध्ये ऐन दिवाळीच्या आधी, पुन्हा सांगतोय ऐन दिवाळीच्या आधी आपण प्रेस नोट का पाठवतो आणि बातम्या कशा अपिअर होतात हे तुम्ही पण चाणाक्ष आहात, तुम्ही पण जाणता, मी पण जाणतो, कारण की मी हे सगळं करून चुकलेलो आहे. त्याच्यामुळे तुम्ही दिवाळीच्या नंतर पत्रकार परिषद घ्या आणि हे अनाऊन्स करा. जर 29% NRW झालेला असेल तर तुमचे खरंच सॅल्यूट आहे, अभिनंदन आहे. तुर्तास एवढंच. बिलिंगचा एक विषय बाकी आहे, त्या विषयावर मी एक सेपरेट व्हिडिओ नक्की करील. तोपर्यंत धन्यवाद.